रामकृष्ण हरी मंडळी, मऊ लुसलुशीत दुधी भोपळ्याचे पौष्टिक असे थालीपीठ आज मी तयार केलेले आहे। आता न्याहारी करायचं म्हटलं की काहीतरी पौष्टिक हवंच। आता या थालीपीठाबरोबर खाण्यासाठी काळ्या हुलग्याची उसळ आणि त्याचबरोबर घटसर दही या ठिकाणी तयार केलेले आहे। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। दुधी भोपळ्याच्या थालीपीठाबरोबर खाण्यासाठी या ठिकाणी बघा काळ्या हुलग्याची आपल्याला उसळ बनवायची आहे। या ठिकाणी मी हुलगे घेतलेले आहेत, साधारण 2 वाट्या आहेत। आता यामध्ये पाणी ओतून घेऊया। कोणतेही थालीपीठ असो किंवा धपाटे असो त्याच्याबरोबर उसळ खायला खूप भन्नाट लागते आणि आता काळ्या हुलग्याचा सीजन आहे, त्यामुळे याच्याबरोबर खाण्यासाठी उसळ चांगली लागते। यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेऊया, साधारण 1 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे। आता याच्यात 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया। या ठिकाणी बघा दुधी भोपळा घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। आता याच्या ज्या कडा आहेत त्या काढून आपण घेणार आहोत। अगदी कवळा लुसलुशीत या ठिकाणी मी दुधी भोपळा आणलेला आहे थालीपीठ करण्यासाठी। 2 बाजू काढून घेतल्यानंतर याचे काही भाग करून घेऊया, जेणेकरून आपल्याला किसणीवरती किसता येतील। तुम्हाला हवं असल्यास निबर जर तुमचा असेल दुधी भोपळा तर याच्या सालीही तुम्ही काढू शकता, पण हा अगदी कवळा लुसलुशीत आहे यासाठी मी याच्या सालीसकटच चिरणार आहे। जास्त याचा अर्क सालीमध्येच असतो, त्यामुळे नक्की तुम्ही साल वापरा, टाकून देऊ नका। आता ही या बाजूने मी किसून घेणार आहे। किसून घेऊया दुधी भोपळा। बघा मस्तपैकी या ठिकाणी दुधी भोपळा आपला किसला जातो। आता कांदे 2 घेतलेले आहेत, अशा मीडियम साईजचे कांदेही किसून घेऊया। तुम्ही हवं असल्यास बारीक चिरून घेऊ शकता, पण कसं आहे थालीपीठ करताना जर ओबडधोबड आपण कांदा चिरला तर आपले थालीपीठ थोडंसं फाटू शकते, यासाठी किसून घेत आहे। थोडं याला पाणी सुटेल, हरकत नाही, पिठामध्ये आपण ॲडजस्ट करून घेऊया। आल्याचा तुकडा घेतलेला आहे छोटासा, तो यामध्ये किसून घालूया। ऑप्शनल आहे, घातलं तर चालेल, नाही घातलं तर काही हरकत नाही। अगदी अर्धा इंचापर्यंतच आहे आलं झालेलं आहे बघा, किसून आलं सुद्धा। अशा पद्धतीने हे सर्व किसून घेतल्यानंतर आता आपण परातीत काढून घेऊया। परात घेतलेली आहे, यामध्ये हे काढून घेणार आहोत आपण। मिक्स करूया। बघा पाणी सुटलेलं आहे। आता याच्यासाठी जो ठेचा लागणार आहे तो तयार करूया। सुरुवातीला 4 ते 5 घेतलेल्या आहेत मिरच्या, देठ काढून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने मोडून घेऊया। मिरचीचा ठेचा कमी जास्त तुम्ही या ठिकाणी करू शकता, तुम्हाला तिखट कितपत हवं आहे त्यानुसार। अशा पद्धतीने एखादी लाल मिरची घाला, 2 लसणाच्या गड्ड्या सोलून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत, जिरे, ओवा, कोथिंबीरचे देंड आहेत। हे देंड्यामध्ये खूप छान अर्क उतरलेला असतो, त्यामुळे देंडे तुम्ही अवश्य घाला। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया खरड्यामध्ये, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता चेचून घेऊया खरडा। मिरच्या माझ्या कमी तिखट आहेत, त्यामुळे मी जास्त या ठिकाणी वापरलेले आहेत। जास्त तिखट असेल तर तुम्ही कमी मिरच्यांचं प्रमाण वापरा, खूप छान थालीपीठ होतं। मस्तच वास येत आहे खरड्याचा। चेचून घेते। या ठिकाणी बघा आपला ठेचा तयार आहे थालीपीठामध्ये घालण्यासाठी। अशा पद्धतीने जाडसरच ठेवायचं आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। यामध्ये बघा आता आपण साहित्य घालून घेऊया। कोथिंबीर, भरपूर सारी अशी कोथिंबीर घालायची, त्याशिवाय थालीपीठला चव येणार नाही।
तयार केलेला ठेचा, मिक्स करून घेऊया। आता यामध्ये ओवा जिरा आपण सगळं घातलेलं आहे। आता हळद यामध्ये ॲड करूया। हळद। आता आपण अंगच्या पाण्यामध्येच याच्या सुरुवातीला पीठ भिजवून घेणार आहोत। हळद साधारण अर्धा चमचा, मला साधारण 10 ते 12 पराठे बनवायचे आहेत, त्याच्या अंदाजानुसार या ठिकाणी मीठ घालत आहे। कमी जास्त या ठिकाणी मीठ लागू शकतं। 2 चमचे तीळ, बेसन पीठ साधारण 2 चमचे घालणार आहोत। ज्वारीचं पीठ 2 चमचे, 1 चमचा तांदळाचं पीठ। आता यामध्ये गव्हाचं पीठ आपण लागेल तसं घालणार आहोत। 1 वाटी घेतलेलं आहे। सुरुवातीला अंगच्याच पाण्यामध्ये आपण थालीपीठचं पीठ भिजवून घेणार आहोत। गरज वाटल्यास पाण्याचा वापर आपण करणार आहोत। आता मला या ठिकाणी पाण्याची आवश्यकता वाटते। अगदी 2-2 चमचे पाणी घालून अगदी घटसर गोळा या ठिकाणी आपल्याला मळायचा आहे, पातळ करायचं नाहीये। थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया। पीठ मळल्यानंतर लगेच आपण थालीपीठ तयार करायला घेणार आहोत। या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। कॉटनच्या कपड्याने आपण झाकून ठेवणार आहोत। आता आपण हुलग्याची उसळ तयार करून घेऊया। आता बघा, 2 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत कुकरच्या। कुकर ही थंड झालेला आहे। हुलगे हे अगदी शिजले गेलेले आहेत। चला आता याला फोडणी देऊया। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल ओतून घ्यायचं आहे। अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि सोनेरी कलरवरती परतून घ्यायचा आहे। परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि लाल तिखट घातल्यानंतर आपण शिजवून घेतलेले हुलगे त्यामध्ये घालून चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि झाकण ठेवून 1-5 मिनिटं आपल्याला हे हुलगे परत शिजवून घ्यायचे आहेत। मस्तपैकी या ठिकाणी आपली हुलग्याची उसळ तयार झालेली आहे। थालीपीठचे आपलं पीठ चांगलं भिजले गेलेलं आहे। एक गोळा घेऊया। चपातीच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे। तुम्हाला थालीपीठ कितपत हवं आहे, लहान आकार मोठा आकार त्याच्यानुसार पीठ घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हातावर गोळी करून घेणार आहोत। आता हा कॉटनचा कपडा आहे, पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। थालीपीठ थापून घेऊया। कॉटनचा कपडा आपल्याला पिळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। पिळून घेतल्यानंतर पसरून घेऊया। थालीपीठ या ठिकाणी थापून घ्यायचं आहे। थालीपीठ या ठिकाणी थापून झालेलं आहे। याच्यावरती तीळ घालायचं आहे। आता सुरुवातीला तीळ मी कपडावरती टाकून त्यावरती थालीपीठ थापायला पाहिजे होतं, विसरलं। आता वरून जरा तीळ टाकते आणि थापून घेते, छोटे छोटे होल पाडते। तवा गरम झालेला आहे, 1 चमचा तेल सोडूया आणि यावरती आता थालीपीठ घालायचं आहे। आता तव्यावरती आपण थालीपीठ घालून घेऊया। थालीपीठ घातल्यानंतर यावरती पाण्याचा हात देऊन आपल्याला हे कॉटनचे कापड काढून घ्यायचं आहे। झाकण काढल्यानंतर 1 मिनिट हे थालीपीठ मस्तपैकी एका बाजूने शिजलं गेलेलं आहे। तेल सोडायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने ही पलटी मारून हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। दुसरेही थालीपीठ मी कॉटनचा कपडा पाण्यामध्ये बुडवून घेतलेला आहे, काढून पिळून घ्यायचं आहे आणि यावरती तीळ टाकून थापून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व थालीपीठ मी थापून भाजून घेते।
अगदी मऊ लुसलुशीत या ठिकाणी दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत। याच्याबरोबर खाण्यासाठी काळ्या हुलग्याची उसळ आणि घट्टसर दही असा हा न्याहारीचा बेत मी आज आखलेला आहे। ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटद्वारे सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।